नमस्कार मित्रांनो, 1689 सालच्या ऑक्टोबर महिन्याचा तो शेवटचा आठवडा. भल्या पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. थंडीने सर्वत्र पांघरून घातलेलं होतं. कोल्हापूर लागूनच मुघलांच्या 25,000 सैन्याचा तळ अजून सुस्त पडलेला होता. कोल्हापूरचा मुघल सुभेदार मुकबर खान देखील अगदी बिनधोक घोरत होता. अशातच एक जासूस हुजूर 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 करत ओरडत आला. तो आवाज ऐकून मुकबर खान असा उठला जसा तो झोपलाच नव्हता. त्यानं त्या गुप्तहेराला आवाज दिला तसा तो गुप्तहेर घामाघूम झालेला आतमध्ये आला. त्याने घाबराघुबऱ्या आवाजात सांगितलं, हुजूर हुजूर, वो मराठे व संताजी हम पर हमला करने के लिए आ रहे हैं. संताजींचं नाव ऐकलं अन त्या मुकबर खानच्या पोटात जणू गोळाच आला. त्यानं त्या हेराला सांगितलं की ज्या अन सगळं सरदारांना इथे बोलावून आण. लगेच सर्व मुघल छावणीत आता एकच गडबड उडाली होती. सर्व सरदार झाडून तिथे लगेच जमा झाले. सर्व फौज तयार झाली. संताजी येत आहे हे ऐकून सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. मुघल सैन्याने लढाईची तयारी सुरू केली. डोळी चोळीतच ते आपले हत्यार शोधू लागले. अगदी थोड्याच वेळात मुकबर खानाभोवती सर्व सरदार जमा झाले. संताजींचं नाव ऐकून सर्व मुघल सरदारांचे पाय लटालटा कापत होते. कारण संताजी म्हणजे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष सैतानच. मुघलांचा कर्दन काळच त्याच्या समोर जाऊन स्वतःचाच नाश करून घ्यायचा असं त्यांना वाटत होतं. मुकबर खाननं हेराला पुन्हा विचारलं, संताजी किती फौज लेकर आया है? तेव्हा त्या हेराने सांगितलं की जास्त नाही, जास्तीत जास्त 1,500-2 हजाराची फौज असेल. तेव्हा मुकबर खान थोडासा मनातून स्थिरावला. त्यानं आपल्या सैन्याला सांगितलं, घोडेस्वार घेऊन मी स्वतः पुढे असेल. बाकीची फौज आमच्या इशाऱ्याची वाट पाहत इथेच थांबेल. जब मैं इशारा करूंगा तभी आना. ए संताजी बड़ा मक्कार है, वो कोई चालबाजी भी कर सकता है, लेकिन आज हमें उसे जिंदा नहीं छोड़ना है. त्याचं हे बोलणं ऐकून बाकीच्या मुघल सरदारांनी आपल्या माना तर डोलावल्या, पण मनातल्या मनात ते विचार करत होते की जो संताजी फक्त 2 हजारांचे सैन्य औरंगजेबाच्या छावणीवरती घेऊन जाऊ शकतो आणि त्या छावणीचा सोन्याचा कलश कापून नेऊ शकतो. नशीब औरंगजेबाचं बलतर म्हणून तो वाचला नाही, तर त्याला तर त्या संताजीनं आपल्या तलवारीनेच आडवा केला असता. संताजींनी फक्त 2 हजाराची सेना औरंग्याच्या 1,00,000 मुघल सैनिकांमध्ये घुसवून त्या औरंग्याच्या डेऱ्याचा सोन्याचा कलश म्हणजे जणू औरंग्याचं नाकच कापून नेलं होतं. पण तेवढ्यावरही संताजी शांत बसले नाहीत. तिथून ते रायगडावरती गेले आणि तिथे सापासारखा वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानला देखील बेदम झोडपलं. तो जुल्फिकार खान 5 हत्ती घेऊन पळून गेला. एवढेच नाही तर थोड्या दिवसांपूर्वी या मुकबर खानाच्या सैन्यालाही संगमेश्वरवरून पळ काढावा लागला होता. मुघल सैन्य पुढे पुढे पळत होता आणि संताजी त्यांच्या सैन्याला मागून मागून ताणून ताणून मारत होते. संताजी घोरपडे यांच्या हातात जो सापडेल त्याच्याशी 3 प्रकार नक्की होत असत. एक म्हणजे एकतर तो मारला जात असे, दुसरा म्हणजे तो कैदी जखमी होऊन कैदेत पडेल, तिसरं म्हणजे त्याचं सैन्य गारठ होऊन त्याला रणांगणांवरून पळ काढावा लागत असे. कोल्हापूर जवळ 1-2 मैलाच्या अंतरावरती संताजी घोरपडे, त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडे, शंकराजी नारायण, विठोजी चव्हाण आणि इतर अनेक मातब्बर मराठी सरदार थांबलेले होते. ते घोड्यावरच बसलेले होते. त्यांचे घोडे शांतपणे मान खाली घालून आपल्या शेपट्या झटकत होते. त्या घोड्यांवर बसूनच गंभीर चच चालल्या होत्या. सर्वत्र थंडी होती, पण मराठ्यांचं रक्त मात्र गरम झालेलं होतं. त्यांना त्या मुकबर खानाशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. या मोहिमेची तयारी बरेच दिवसांपासून चाललेली होती. संताजी घोरपडे या मोहिमेचे नेतृत्व करत होते. तो काळ मराठी दौलतीसाठी फार कठीण आणि खडतर चालला होता. शंभूराजांच्या निर्घृण हत्येनंतर रायगडाला भक्कम वेढा होता. महाराणी येसूबाई आणि युवराज शाहूराजे अडकून पडलेले होते. रायगडची सर्व रसद संपत चालली होती. राजाराम महाराज जिंजीकडे रवाना झाले होते. मराठ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी रोज नवीन अफवा मुघलांकडे उठवल्या जात होत्या. स्वराज्याचा एक एक किल्ला आता पत्त्यासारखा कोसळून पडत होता.
5 लाखांची मुघली फौज राजामध्ये नंगानच करत होती. रयतेचे अतोनात हाल आणि छळ होत होते. संपूर्ण भारतावरती राज्य करण्याची मनीषा ठेवणारा औरंगजेब आता फक्त मराठ्यांच्या टीचभर राज्य वाचूनच अडला होता. मराठी स्वार्थी सरदार आपला स्वाभिमान रोज औरंगजेबाच्या पायाशी गहाण ठेवत होते. स्वराज्याची बाजू सोडून ते औरंग्याला हात मिळवत होते. तरीही निष्ठावान मावळे आणि निष्ठावान सरदार मात्र उपाशीपोटी आणि जीवाच्या आकांताने लढत होते. मराठ्यांपर्यंत त्यांना रसद पोहोचवणे अवघड होतं. पोटात पुरेसे अन्न नव्हतं. आशेचा कुठला किरण दिसत नव्हता. मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज रामायणातल्या रामासारखेच वनवास भोगत होते आणि रावण असणारा औरंग्या स्वराज्याची सीता म्हणजे राजधानी रायगडला आपल्या कैद्यात ठेवून होता. अशा वेळी मावळ्यांना आधार होता तो फक्त त्यांच्या उरातल्या स्वराज्याचे स्वप्न, थोरल्या आबासाहेबांचे रामराज्य, धाकल्या महाराजांचं महान बलिदान. पण स्वराज्याच्या या डगमगत्या रथाला संताजी धनाजी सारखी भक्कम जोडी व त्यातून स्वराज्याचा जगन्नाथ रथ ओढणारे हजारो मावळे होते. स्वराज्याच्या जगन्नाथ रथाला मार्गदर्शन करणारे चाणक्यासारखे बुद्धिमान, रामचंद्र पंत, अमात्य प्रल्हाद, निराजे खंडू, बल्ला शंकराजी नारायण सारखे तज्ञ होते. स्वराज्याच्या रथावर महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराराणी आणि मासासाहेब सारख्या जिजाऊंचा वारसा पुढे चालवणाऱ्या दुर्गा विराजमान होत्या आणि या रथाच्या सर्वोच्च स्थानी होते छत्रपती राजाराम महाराज. यांची जीभ आणि डोक्यातली युक्ती देखील हजारो तलवारींना भारी होती. 5,000 वेगवान उमद्या घोडेस्वार मावळ्यांनी या मोहिमेत भाग घेतलेला होता. 3-4 महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात संताजींनी 2,000 घोडेस्वारांसोबत असणाऱ्या लाखभर घुसून भयंकर धुमाकूळ घातला होता. पुन्हा ती चाल आता चालणार नव्हती. दुश्मन आता सावध झाला होता. म्हणून एक वेगळीच रचना आज करण्यात आली होती. केवळ मुघलांची कत्तल करून भागणार नव्हतं तर त्यांचं सामानही लुटणे गरजेचं होतं. मुकबार खान हे नुसते नाव जरी ऐकलं तर मावळ्यांच्या डोळ्यात आग पेटायची. दात चावले जाऊन हातांच्या मुठी वळल्या जायच्या. आज या हरामखोराचा खात्मा करायचा अशी भयंकर योजना होती. मराठ्यांच्या 5,000 घोडेस्वारांचे 3 दस्ते तयार केले होते. एका दस्त्याचा नियंत्रण स्वतः संभाजी राजे करत होते. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू घोरपडे सुद्धा होते. संताजींची स्वतः समोर जाऊन अगोदर मुकरम खानला हूल द्यायची असं ठरलेलं होतं. कोल्हापूर पन्हाळ्याच्या मधल्या पट्ट्यातल्या झाडीत मावळे लपून राहणार होते आणि त्यांचं नेतृत्व हिम्मत बहादूर विठोजी चव्हाणकडे होतं. तिसरा रस्ता होता पूर्ण कोल्हापूर शहराला वळसा घालून मुघल छावणीच्या मागच्या बाजूला जाऊन लपून बसणार आहेत हा योजनेचा एक भाग होता. 3 दिशांना 3 जण मिळाले. कोल्हापूरच्याकडे हळूहळू चालू लागले. संताजींच्या जाळ्यात फसलेला मुकबर खान आपल्या छावणीच्या बाहेर आपल्या घोडेस्वारांसोबत स्वार होऊन बसला होता. अजून दिवस उजाडलेला नव्हता. दुरून दिसणाऱ्या संताजींच्या फौजेच्या हातातल्या जळत्या मशाली पाहून हसला. त्याने तोफखाना थांबण्याचा इशारा दिला. कारण तसही वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून पळणाऱ्या मावळ्यांसमोर अवघड तोफखाना आणि त्यांचे पायदळ काहीही कामाचं नव्हतं. मुकबर खानानं आपल्या सैन्याला सावधानतेचा इशारा दिला. संताजींच्या फौज बाणाच्या टप्प्यात येताच मुकबर खान ओरडला, आगे बढो हमला. लगेचच 5,000 घोडेस्वार संताजींवरती चाल करून गेले. हर हर महादेवचा नारा देत संताजीही चालून आले. इशारा मिळता सर्व मराठ्यांची फौज मागे वळून पाहू लागली. ज्या संताजींच्या नावाने पूर्ण मोगली फौज तसेच औरंगजेबही घाबरतो तो संताजींचा आपल्याला घाबरून पळतो हे पाहिल्यावरती त्या मुकबर खानला तर चेवच आला आणि तो आपल्या फौजेसोबत संताजींच्या फौजेच्या मागे लागला. कोल्हापूर पन्हाळ्याच्या रस्त्यावरती दाट झाडीच्या आत मुकबर खानला हूल देऊन संताजींनी आणलं. आता दिवस उजाडू लागला होता. ठरलेल्या ठिकाणावरती आल्यावरती संताजी पुन्हा मागे वळले आणि मराठी मावळेही गरकन मागे वळले. संताजी गालात हसले आणि त्यांच्या पिळदार मिशा हलल्या.
हल्ल्या मराठी घोडेस्वार सरदारांनी एकमेकांकडे पाहिले. सर्व एकमेकांकडे पाहून हसू लागले. अचानक मागे वळून पळणारी ही फौज थांबून पुन्हा वळून आता हसू का लागली? हे मोठ्या आत्मविश्वासाने लढाईला निघालेला मुकबर खान आता हे जाणून गेला होता की आपण यांच्या गनिमी काव्यामध्ये पुरते फसलो गेलो आहोत. त्यानं काही हालचाल करण्याच्या आतच झाडांच्या चारी बाजूंनी मुघलांच्या सैन्यावरती सपासप हल्ला होऊ लागला. भाले अचूक येऊ लागले आणि मुघलांचे वेध घेऊ लागले. पहिल्याच टप्प्यात 50 मुघल सैनिक धारातीर्थी होऊन जमिनीवर पडले. मुघल सैन्य आता पूर्ण गोंधळून गेलेलं होतं. आता त्यांना वाटू लागलं की मराठ्यांची फौज प्रचंड मोठी असून त्यांनी आपल्याला चारही बाजूनी वेढलं आहे आणि आता ते आपल्याला आतमध्ये चेचून मारणार. तेव्हा मुकबर खानानं आपल्या सैन्याला आदेश दिला, जाओ छावनी पर जल्दी वापस जाओ, अपनी फौज और तोप खाने को यहाँ पे जल्द से जल्द आने का आदेश दो. तेव्हा एक घोडेस्वार म्हणाला की हुजूर, वो तो सारी पैदल फौज है और तोप खाने को यहाँ पर लाने के लिए वक्त लगेगा ही. हे ऐकताच मुकबर खानचा चेहरा पडला. मुकबर खानाचा निरोप घेऊन 3-4 घोडेस्वार कोल्हापूरच्या दिशेने स्वार झाले. आता सर्व मोगली फौज कोंडीत अडकलेली होती. त्यांच्या मागे जाण्याचे रस्तेही मावळ्यांनी बंद केलेले होते. मुकबर खानांना समोर एकच उपाय होता. जी फौज आपल्याकडे आहे त्या फौजेला मराठा सोबत लढणं आणि मागून आपला तोफखाना येतो आहे याची वाट पाहणे. मुकबर खानाची ही अवस्था पाहून संताजी गालातल्या गालात हसत होते. संताजींनी आपली तलवार वर केली आणि हर हर महादेवची घोषणा दिली. त्या घोषणेबरोबर जणू पायाखालची जमीन देखील थरथर कापू लागली. सर्व मराठ्यांच्या अंगामध्ये पुन्हा एकदा जोश आला आणि सर्वजण लढण्यासाठी सज्ज झाले. संताजींनी इशारा करता सर्व मावळे मुकबर खानाच्या सैन्यावरती वाघासारखे तुटून पडले. मुघल सैन्याची त्रेधा तिरपीट उडाली. भयंकर लढाई सुरू झाली. संताजींची तलवार तर दिसतच नव्हती. इतक्या वेगाने ती सपासप फिरत होती. जो समोर येईल त्या मुघलांचा हात पाय तोंड तुटून खाली पडत होतं. मुकबर खानाचा खात्मा आज करायचाच हा निर्धार मावळे आज करूनच आले होते. मुकबर खान स्वतः फार शर्तीने येत होता आणि त्याचा मुलगा आलम खान देखील फार शर्तीने येत होता. बरेच मुघल सरदार तर आपल्या घोड्यावरनं उतरून तलवारी फेकून झाडाझुडपांमध्ये लपण्यासाठी आसरा शोधत होते. ही लढाई बराच काळ चालली. 1 प्रहर आणि 4 घटका असं ईश्वरदास यांनी लिहून ठेवलं आहे. स्वतः मुकबर खान आणि त्याचा मुलगा आलम खान तलवारीने आणि भाल्यांनी भयंकर जखमी झाले होते. ते दोघे आता मरणारच होते. तेवढ्यात छावणीवरची 20,000ची फौज आणि भक्कम तोफांना जवळच आल्याचे त्यांना कळले. त्यामुळे संताजींनी माघार घेऊन पन्हाळ्याकडे जाण्याचा इशारा दिला. तोपर्यंत मोगलांचे जवळपास 1,500 ते 2,000 सैनिक मरण पावले होते. 700 मावळेही धारातीर्थी पडले होते. संताजी पन्हाळ्यावर गेले. तिथे शंकराची नारायण यांनी संपूर्ण मुघल छावणी अगदी आरामात लुटून फस्त केली होती. काही प्रहरानंतर मुघलांचं सर्व सामान लुटून शंकराजी नारायण सुद्धा पन्हाळगडावरती पोहोचले. ही मुघलांची हार होती. पण इतिहासकारांनी ह्या हारीचा असं वर्णन केलं आहे की मुकबर खानानं संताजींना आणि मावळ्यांना पिटाळून लावलं. औरंगजेबाकडे जेव्हा मुकबर खानाच्या या पराक्रमाची बातमी गेली तेव्हा तो खूप खुश झाला. छावणी लुटून गेल्याचे दुःख त्याला फारसं झालं नाही. संताजींच्या समोर कोणीतरी सरदार उभा राहिला या गोष्टीचं त्याला जास्त कौतुक वाटत होतं. खुश झालेल्या औरंगजेबाने मोहब्बत तकी खान सोबत 2,000 बंदूक मुकबर खानाच्या मदतीला पाठवल्या आणि खिल्तीची वस्त्र आणि मानाची तलवारही पाठवली. औरंग्याने एक डॉक्टरही तातडीने मुकबर खानाच्या जखमांवरती इलाज करण्यासाठी पाठवला. गंभीर व्यथा जखमी झालेला मुकबर खान आणि त्याचा मुलगा आलम खान बरेच महिने अंथरुणावरती पडून होते. ईश्वरदास यांनी असे लिहून ठेवलेले आहे की आलमगीराच्या मदतीमुळे मुकबर खान आणि त्याच्या मुलाचा जीव वाचला, पण मुकबर खान कायमचा अधू झाला. आपल्या शंभूराजांना कैद केल्यामुळे संताजींनी त्यांना मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा दिली होती. त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर मुकबर खान लुळापांगळा आणि अधू होऊनच अंथरुणावर पडला होता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल